काँग्रेससह दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येत भाजपला आव्हान दिल्यानं चंदगड नगरपंचायतीची निवडणूक लक्षवेधी ठरली होती. निवडणुकीपूर्वीच्या घडामोडींमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नंदिनीताई बाभुळकर आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार राजेश पाटील यांच्या एकत्र येण्यावरून नामदार हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजीराव पाटील यांच्यात धुसफूस सुरू होती. त्यात प्रचाराच्या काळात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंदगडमध्ये आल्यानं ही निवडणूक राज्यभरात गाजली. या निवडणुकीत काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजर्षी शाहू आघाडीला आणि भाजप शिवसेना आघाडीला 8 जागा मिळाल्या, तर अजिंक्य पिळणकर यांच्या रूपानं एका अपक्ष उमेदवाराला चंदगडकरांनी नगरपंचायत सभागृहात पाठवलं. नगराध्यक्षपदाची जागा जिंकत भाजप सेना युतीनं इथं बाजी मारली. भाजप सेना युतीचे सुनील काणेकर यांनी राजर्षी शाहू आघाडीचे दयानंद काणेकर यांच्यावर मात करत नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडली.